कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। विरोचक अमर असूच शकत नाही। मग तरी असं का झालं? देवी आईने असं होऊच कसं दिलं आत्या? विरोचक मेला होता ना, मग तो परत जिवंत कसा होऊ शकतो? नेत्रा हे बघ, हे खरंच खूप मोठं कोड आहे, पण असं खचून कसं चालेल? मग काय करायचं साहेब? हे सगळं ना खचण्या पलीकडे गेलंय। नेत्रा, तुला होणारा त्रास कळतोय मला, तुझी तगमगही कळते आणि आजच्या सारखी संधी पुन्हा येणार नाही हेही कळतंय, पण म्हणून असं धीर सोडायचा? तू असा धीर सोडलास तर घरच्यांनी कुणाकडे बघायचंय? आत्या, आतापर्यंत आपण सगळं संयमानेच घेतलंय ना, मग तरी देवी आईने आज असं नेत्रा, तूच म्हणतेस ना, जे काही होतं ते देवी आईच्या इच्छेप्रमाणे होतं। नेत्रा, देवी आईने विरोचकाचा वध कसा करायचा हे सुद्धा ठरवलं असेल। आणि नेत्रा, हे बघ, तू लढतेस आणि आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, पण नेत्रा, तूच असा धीर सोडलास तर बाकीचे सगळेच खचून जातील। नेत्रा, तू स्ट्रॉंग राहणं या घरासाठी खरंच खूप मॅटर करतं। नेत्रा, एक गोष्ट नीट लक्षात घे, वाईटावर विजय मिळवणं कठीण असतं। अगं, सामान्य माणसाला सुद्धा त्याच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, आणि ही तर देवी आई आणि विरोचकामधलं युद्ध आहे। पुराणात सुद्धा अशा अनेक दुष्ट शक्ती होत्या ज्यांना हरवणं देवांना कठीण झालं होतं। अशी अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत। कंस, रावण, त्यांना असं सहजासहजी हरवणं देवांना शक्य नव्हतं, पण अशा दुष्ट शक्ती जेव्हा स्वतःला अमर समजायला लागतात तेव्हाच त्यांच्या अंताची सुरुवात झालेली असते। तू विरोचकाला नेहमी सांगतेस ना की देवी आईची आज्ञा झाली की मग मी तुझा वध करेन। आज तू विरोचकावर जो वार केलास तो तू तुझ्या मनाने केलास, देवी आईची आज्ञा नव्हती ती। नाही, मला मान्य आहे ना की तिने अद्वैतवर हल्ला केला, पण एक गोष्ट लक्षात घे, ज्या गोष्टी घडतात ना त्या देवी आईने ठरवल्याप्रमाणेच घडतात। आता अस्तिकाचंच बघ ना, अद्वैतने अस्तिकाचा वापर करून घेतला आणि तिला खरंच असं वाटायला लागलं की दुर्मदला विरोचकाने मारलंय। कदाचित तेच सत्य असेल आणि म्हणून आपल्याला इतका वेळ मिळाला असेल। पटतंय मला। आज माझा संयम सुटला, पण काय करू मी? सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी गत झाली आहे। नेत्रा, पण संयम ठेवावाच लागेल ना। नेत्रा, आपण अजूनही पंचपेटिकेतल्या 4थ्या आणि 5व्या पेटीबद्दल काही माहिती मिळेल का ते बघतोय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।